तो देखिए गेंदबाज तैयार, पहली गेंद के ऊपर फुल टॉस के ऊपर विकेट निकाला था, लेकिन बाएं हाथ के खिलाड़ी स्ट्राइकर इन पर रोशन पाटिल। गौरव रसाल और रोशन धारणी के दो खिलाड़ी, दो रणबांकुरे अपने पपिया स्मृति के लिए लड़ेंगे और ये लड़ते हुए नजर आए। बिग हिट ये नजर आ रहा है नंबर 6 सीधा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से। एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 7 रन। क्या बल्लेबाजी हो रही है, विकेट जाने के बाद तुरंत छक्का आया, एक्शन पे रिएक्शन हुआ। पपिया स्मृति और राकेश 11 के बीच का ये मैच सीपीएल के लीग स्टेज का ये आखिरी दिन है। अरे लीग स्टेज का भाई, कल मेगा फाइनल यानी कि नॉकआउट के दौर। अरे कल के दिन को लोग कैसे भूलेंगे। कल के लिए लोग आज रात से ये प्रेयर करेंगे कि मुझे किसी भी हालत में सीपीएल के ग्राउंड तक पहुंचना है। जो मेहमान नवाजी जो की जाएगी दर्शकों की, टीम का टोटल 7 रन, 2 विकेटों के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी गौरव रसाल। देखिए निश्चित एंटरप्राइजेस क्वालिफाई हो चुकी है। सीपीएल के 2 साल में पिछले क्वालिफाई नहीं हो पाई थी, लेकिन इस साल क्वालिफाई हुई है। हाँ गेंदबाजी उनके पास काफी अच्छी है। ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज रोशन पाटिल ने। देखिए मेहमानों की आवभगत में लगे हुए हैं जगदीश सातमोड़े, और ये होना भी चाहिए। सीपीएल का इतना अच्छा कारवा जो उन्होंने सजाया है गौरव ठोमरे की अध्यक्षता में, तो हर मेहमान हर खिलाड़ी के लिए वो सुविधा होनी चाहिए। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, खिलाड़ी दौड़ रहे हैं उल्टे। रोशनजी गावडे यांना विनंती करतोय की इसांबेचे विद्यमान सरपंच सन्माननीय विकासजी देवघरे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं त्यांच्या शुभ हस्ते। आणि विकासजी देवघरे सन्माननीय सरपंच इसांबे यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। तो देखिए टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर विकास जी देवघरे साहब का यहां पर स्वागत किया जा रहा है। विद्यमान सरपंच इसांबे
तो एक रन जरूर मिला। चुराया आंखों से सुरमा चुराने वाली ये बात हुई है और सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 12 रन। मी रवींद्र मसणे साहेबांना विनंती करतोय की सन्माननीय गणपतजी ठाकूर माजी उपसरपंच लोधिवली यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं। गौरव ठमरे देखिए चेहरे पे मुस्कान है उनके। उन्होंने सपनों में भी नहीं सोचा था कि उनकी अध्यक्षता में लोगों को खाना खिलाया जाएगा, लेकिन ये बात हो रही है कल। ये होता है कभी कभी दांव। लोग ऐसा कहते हैं कि इसके ऊपर हमने जो दांव लगाया वो उल्टा पड़ेगा, वो सही भी साबित होता है और सही करके दिखाया गौरव ठोमरे ने। इतने यंगस्टर है, यंग टैलेंट है, फिर भी इतनी बड़ी जिम्मेदारी को उन्होंने बखूबी निभाया है। सीपीएल आम बात नहीं है। 32 गांव के खिलाड़ियों की बातें सुनना और उनके सामने जाना, ये बहुत बड़ा टैलेंट है। एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ 2 रन निकाले गए और बखूबी अच्छा खेलेंगे, अच्छा खेलते भी और आगे जाके अच्छा खेलेंगे भी डीवाई पाटिल में। चौवा आया 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए जय वीरू, संचित दड़वी और अमोल कदम यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं। उनका भी हम स्वागत जरूर करेंगे। हुई संचित और की ही टीमों को हारना पड़ा था। ऐसा नहीं होता, बैड पैच आते रहते हैं क्रिकेट में, अप्स एंड डाउन्स आते रहते हैं। क्रिकेट में अप्स आने के बाद भी, डाउन आने के बाद भी आपको उस फेलियर को किस तरह से फेस करना है ये आपको आना चाहिए। एक बार फेल हुए तो क्या हुए, बार बार कोशिश कीजिए। बार बार फेल हुए तो भी क्या हुआ, कोशिश करते रहिए, एक दिन सफलता आपके कदम जरूर चूमेगी। हाँ, हारने की बाद ही जीत हासिल होती है तेजस, बिल्कुल आपने ठीक कहा। और हारी भी बाजी जीतने वाले कोई बाजीगर कहा जाता है। राज ठाकुर देखिए, अगर उनके पैर में क्रैम्प ना आया होता तो क्या होता, लेकिन क्या होता, कैसे होता, इसके ऊपर क्रिकेट नहीं चलता। जो मैदान में लाइव एक्शन होती है उसके ऊपर क्रिकेट चलता है। टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पपया स्मृति को मैं कहूंगा इस मुकाबले में गेंदबाजों ने, जो राकेश 11 के गेंदबाज हैं, प्रथमेश राणे जो इस ओवर की करेंगे, हर्षद मेहतर सारंग। देखिए ये अच्छा बल्लेबाज है, इनकी बल्लेबाजी के कई किस्से मैंने सुने हैं। तो इनको जीवन दान देना मानो इस मैच को भी खो सकती है राकेश 11, क्योंकि विकेट जा रहा था। टीम का टोटल 19 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। टीम मीटिंग नहीं होनी चाहिए ज्यादा देर। देखिए 3 मैच का हमारा कोटा है, दूसरा मैच चल रहा है, हम तीसरी मैच की राह देख रहे हैं। तो जितना जल्दी हो सके। हाँ देखिए, पिछले साल की चारों ही टीमें पिछले सीजन की इस श्रृंखला से बाहर जा चुके हैं, यानी कि नए चैंपियंस मिलेंगे 4 के 4। अच्छे संकेत तो जरूर है। हाँ ये होता है, ऐसा नहीं है। प्रसाद ने पिछले साल 2 मैच जीते थे, नंबर 2 का खिताब हासिल किया था। इस साल भले ही वो श्रृंखला से बाहर रह जा चुके हो, लेकिन विदाउट टेंशन है वो। उन्हें खेल खेलने से मतलब है।
हाँ, उत्कर्ष मते भी कह रहे हैं कि चारों नंबर्स वाले बाहर जा चुके हैं। स्वराज 11 भी बाहर जा चुकी है, फाइनल जीतने वाली टीम। देखिए ऐसा होता है, बड़े बड़े खिलाड़ी आरपीएल में, बड़े बड़े कप्तान लीग स्टेज से ही बाहर होते हुए हमने देखा। तो ये लीग क्रिकेट है, लीग में कप्तानी करना भी एक अलग बात होती है, क्योंकि कई गांव के खिलाड़ी, 32 गांव के खिलाड़ियों में से आपको 11 चुनने होते हैं, उन 11 को टैकल करना पड़ता है एक कप्तान के तौर पर। उनकी पोजीशन चाहे ऊपर 4 बल्लेबाज अगर आपके पास हो जो ओपन करते हैं अपनी अपनी टीम की तरफ से, तो किसी दो को आपको मिडिल ऑर्डर में रखना पड़ता है। वो कौन दो होंगे ये आपको सोचना पड़ता है बतौर कप्तान। तो एक अलग रणनीति होती है लीग की। लेकिन यहाँ पर देखिए, दो फील्डर के गैप में से गेंद को निकाला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन बाएं हाथ के बल्लेबाज रोशन पाटिल ने पपिया स्मृति के लिए, और उनके रन हुए हैं 23 रन, विकेटें जा चुकी है 2। तो गेंदबाज तैयार, तुषार अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला है। फिर से एक बार एक ही रन मिलेगा। गेंदबाजी काफी अच्छी है, लेकिन गेंदबाज की परेशानी ये है कि उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज हैं, अभी दाएं हाथ के बल्लेबाज होंगे। परेशानी ये है, वरना गेंदबाज काफी अच्छे ही है। सुधीर शेठ ठोमरे साहब के सपूत मानस ठोमरे यहाँ पर बैठे हुए हैं, सोच रहे हैं कि सुपर हिट किस तरह से खेलेंगे। अब कल उनका पहला ही मैच है, पहला ही मैच है। निश्चित एंटरप्राइजेस टीम भी ताकतवर है, माहौल रहेगा, लेकिन उनके पास जो हथनुली के गेंदबाज है ना, ये कुछ कमाल करे तो उस मैच को जीत सकती है। दीक्षित ने भी 2 बार 2 टीमों को ऑल आउट किया है, तो सोचिए इनकी गेंदबाजी क्या कैसी हो सकती है। बाउंड्री आई शॉर्ट ऑन पुल के जरिए, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। दाएं हाथ के बल्लेबाज हर्षद मेहतर ने इस बाउंड्री को दागा पपिया स्मृति के लिए, और पपिया स्मृति का टोटल पहुंचा 28। तो देखिए, अब जो फील्डर होंगे बाउंड्री के नज़दीक उनको ही बॉल लेकर आना है, लेकिन सीपीएल के मीटिंग में ये होना चाहिए, जिन खिलाड़ियों का मैच ना होना तो वो बाउंड्री के नज़दीक खड़े रहने चाहिए। मेरे ख्याल से ऐसा होना चाहिए, क्योंकि ये सीपीएल आपकी किसी एक की नहीं है, सीपीएल सबकी है। 32 गांव का ये क्रिकेट का त्यौहार है, हर एक को उस त्यौहार में शरीक होना चाहिए। अपना श्रमदान हो, आर्थिक हो, शारीरिक हो, कुछ तो देना चाहिए। आर्थिक नहीं दे सकते लॉकडाउन की वजह से, तो शारीरिक मेहनत करो। मोतीराम ठोमरे साहब के सपूत मयूर ठोमरे भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। रायगढ़ जिला परिषद मेंबर आदरणीय मोतीराम जी ठोमरे, इनके सपूत मयूर यहाँ पर आ चुके हैं। लेकिन ये देखिए, बड़ा प्रहार किया, वार लंबा 6 पुल के जरिए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। टोटल हो चुका है 35।
तो देखिए इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर यकीनी तौर पर ओवर 3 खत्म हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद पपिया गायकर स्मृति खेल रही है टॉस हारने पर 35। अच्छी शुरुआत है। हाँ संडे, देखिए संडे के तो हम लोग रहेंगे चैंपियंस लीग में मशगूल। हाँ ये देखिए, लेकिन गौरव ठोमरे ने सीपीएल के माध्यम से भी अच्छा काम किया और सीपीएल में भी खेल रहे हैं, आरपीएल में भी किसी टीम का हिस्सा थे और चैंपियन लीग में भी। लोग उनमें ऐसा क्या देखते हैं, लोग उनमें ऐसा क्या देखते हैं? बतौर बॉलर देखते हैं उनको या फिर बतौर बल्लेबाज देखते हैं? क्या एक अच्छे विकेट कीपर का नजरिया है लोगों का उनके तरफ देखने का, या फिर रिवर्स का बादशाह? प्यार से क्रिकेट नहीं जीता जाता, प्यार मैदान के बाहर होना चाहिए, मैदान के अंदर खेल होना चाहिए। ये देखिए भूषणजी भोपी साहेब यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया डीजे कडे। लाइव यानी कि लीग देखिए, आईपीएल के बाद जब आरपीएल हुई है, लीग इतनी ज्यादा नहीं थी आईपीएल होने के बावजूद भी, लेकिन आरपीएल सीजन 1 और सीजन 2 जैसे हुआ, लीग स्टेज के मैचेस बहुत ज्यादा हो रहे हैं। हाँ आपकी तो आरपीएल के पहले ही है, लेकिन मैं क्या कह रहा हूँ गौरव कि आरपीएल सीजन 1 और सीजन 2 होने के बाद बहुत ज्यादातर लीग मैचेस हो रहे हैं। मेरा कहने का ये मतलब नहीं था कि आरपीएल के बाद आपकी लीग है। हाँ हर एरिया का दर्शक ये जरूर चाहता है, लेकिन गौरव ठोमरे महाराष्ट्र या इंडियन प्रीमियर लीग में भी अगर प्रसाद विचारे टीम लेते हैं ना, तो उनमें भी खेलते हुए नजर आएंगे। टीम मैनेजर और 25 साल का पप्पू शेठ और उनके साथ कॉन्ट्रैक्ट जो बना हुआ है। तो मैच की तरफ भी जाना जरूरी है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद जो रन बने थे 35, और उसके बाद एक गेंद डाली गई, विकेट मिला। पपिया स्मृति को अब आक्रामक खेलना होगा। दोनों ही बाएं दोनों ही बाएं हाथ के बल्लेबाज क्रीज पे मौजूद है, गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे गेंदबाज प्रथमेश राणे। अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए प्रथमेश राणे 35 पर अटकी हुई गाड़ी है। बहुत ज्यादा टाइम पास हो रहा है, ऐसा नहीं होना चाहिए। हाँ ट्रेन की आवाज, क्योंकि स्निकेज लगा तो अंपायर के लिए प्रॉब्लम हो सकती है। देखिए कितने डिब्बे, और अगर पैसे की पेटी और एक डिब्बा नीचे आ जाए तो सीपीएल देखने के बजाय उस डिब्बे का पीछा। बघा थोडासा हसी मजाक पण व्हायला हवं, कारण कसं असतं क्रिकेटमध्ये नेहमी आपण बघतो टेन्शन टेन्शन आणि टेन्शन। देखिए ये गेंद आई डॉट गेंद, और कल जो खाना परोसा जाएगा उनके खान सामा यानी कि मुख्य आचार्य की भूमिका में होंगे धर्मा पाठारे और उनकी पूरी टीम। चाहे लोग 3,000 से ऊपर क्यों ना हो, खाना बनाने के लिए उनकी टीम तैयार है।
टोटल 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं पपिया स्मृति 11 के राकेश के खिलाफ। और यह बिग हिट मिड विकेट बाउंड्री के बाहर लंबा छेद आगा। जैसे गेंद बल्ले पर आई स्वीट सी साउंड की हरकत हुई और गेंद ने नाश्ता नापा रोशन के बल्ले से नंबर 6 के लिए। इस ग्राउंड के ऊपर इन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब हासिल किया है, तो इस ग्राउंड का अंदाज़ा उन्हें पता है हवाएं किस दिशा से बह रही है, किस दिशा में मुझे मारना है। फिर से एक बार सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। 42 और 1 बनेंगे 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं हमारे। देखिए हमारे सामने एक छवि नजर आ रही है सुधीर ठोमरे साहब की, हंसता हुआ ये चेहरा, लोगों के लिए मददगार, शिवसेना का खरा सोना इस विभाग का कहा जाता है इन्हें। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, अंपायर ने कहा भाई ये डॉट गेंद है क्योंकि आपने स्विप मारने की कोशिश की थी, आपका बल्ला ऊपर था, गेंद नीचे थी। तो ये ओवर की समाप्ति हुई, 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। चलिए ज़्यादा टीम मीटिंग्स हो रही है, इतना ज़्यादा समय नहीं लेना चाहिए मेरे ख्याल से। पॉवरफुल योगिनीला बाळासाहेबांचा मावळा आला, सीपीएलला स्पॉन्सर झाला, दादा सुधीर ठोंबरे आला, सीपीएलला स्पॉन्सर झाला, बाळासाहेबांचा मावळा आला, सीपीएलला स्पॉन्सर झाला, दादा सुधीर ठोंबरे आला, सीपीएलला स्पॉन्सर झाला। तो देखिए ओवर नंबर 5वां आएगा और इस साइड से रन बनते हुए नजर आ रहे हैं, तो ऐसे में यहाँ पर अच्छे रन बनाने ज़रूरी है। ये मैच नंबर 2 चल रहा है। कमेंटेटर आज नज़र नहीं आ रहे थे, कल अजिंक्य भौड़ थे, तेजस देशमुख तो है हमारे पास, सूरज हाथमोड़े मुझे नज़र नहीं आ रहे हैं, उनका यहाँ होना ज़रूरी था। मैच के लिए बाहर गए वो। हाँ गुरुकुल में जॉब है उनका, ये पता है मुझे, लेकिन फिलहाल गेंदबाजी की बागडोर संभाले हुए है राकेश 11 की तरफ से धनंजय ठोमरे। ये गेंद क्या लेग स्पिन की, हालांकि ये बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ऑफ स्पिन थी और दाएं हाथ के बल्लेबाज के लिए ऑफ स्पिन थी और बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ये लेग स्पिन डाली गई। काफ़ी अच्छी अंदाज में डॉट गेंद आई, वहीं पर रुका हुआ। टोटल 43, 4 ओवर 1 की समाप्ति के बाद, 4.1 गेंद की समाप्ति के बाद 43। फिर से एक बार ये देखिए घुमा के मारा, ये क्या होगा कैच, लेकिन लंबा 6, फील्डर बने दर्शक और दर्शक बने फील्डर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है रोशन पाटिल की। तो आपको वो इस गाने का थीम नजर आएगा उस पूरे फिल्म में। कॉलेज के नहीं भाई, बचपन, कॉलेज बचपना में नहीं होता, बचपन यानी कि 8-10 साल की उम्र में
ये देखिए लगातार दूसरा 6, क्या बल्लेबाजी हो रही है रोशन पाटील की। रूपाची पोरगी माझ्या मामाची तो ये देखिए लगातार तीसरा मारने की कोशिश में इस बार क्लियर कर पाए, अपने जो स्पिन थी उस स्पिन को बखूबी डाला। जैसे पहली गेंद डाली थी वैसे इस गेंद को टर्न किया 2 छक्के खाने के बाद। टोटल अगर हम देखें 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, 11 की औसत फिलहाल तो चल रही है, लेकिन 61 बनेंगे। आप जैसे ही ये स्वीट सी साउंड आई मुझे लगा कि वाइड स्लॉग ऑन बाउंड्री के बाहर 6 धागा है बल्लेबाज रोशन पाटिल ने। 50 के लिए क्या इनाम है लीग में? पचास के लिए क्या इनाम है? 49 रनों पर खेल रहे हैं ये। हाँ, महीने में 1000 एक बार जो ग्रुप बैठती है उनकी तरफ से 1000 है। पूरी लीग में है क्या वो? आहेत महिन्यामधून एकदा ग्रुप। संपूर्ण लीग करता महिन्यातून एकदा ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 49 धावांवर खेळतो आहे तो। नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंडला आहे तो रोशन मोरे आणि नॉन स्ट्रायकर एंडचा रोशन पाटील खेळतोय। 49 वर धावफलकावर धावा लागल्यात त्या 61। बघा 61 मधून 49 धावा एकट्या रोशन पाटलाच्या आहेत। तो 70 के करीब रोकना होगा यहाँ पे। 70 के करीब अगर ये रोकते हैं तो यकीनन एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा। हाँ, ये देखिए इस लीग का ये दूसरी 50 हो सकते हैं, आखिरी ओवर है। या धावफलकावर लागल्या 53 धावांची भारदार खेळी। जरा डीजे मास्टरने गाणं वाजवायचं आणि बॅट उंचवायची आहे ती रोशन पाटील यानं। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर 66 रन। ये देखिए फिर से एक बार व्हाइट बॉल का इशारा। 67 पर आता हुआ टोटल। देखिए सत्र के बाद माइक्रोफोन पर आएंगे तेजस देशमुख। ये देखिए एज लगा, लेकिन एक रन यहां पर पूरा होता हुआ और इस एक रन के साथ रिव्यू सिस्टम नहीं है। ये देखिए ड्रोन कैमरा इस मैदान पर नजर आ रहा है और ड्रोन कैमरे के जरिए मयूर ठोमरे द्वारा ये ड्रोन कैमरे की सुविधा। देखिए हर तरह की सुविधाएं है सीपीएल में, और इस सीपीएल में बेस्ट बॉलर और बेस्ट बैट्समैन के लिए कूलर अंपायर रिव्यू सिस्टम है क्या? है, अंपायर ले सकते हैं। देखिए 24 लाइव इवेंट्स देखिए क्या ये रनआउट है की नहीं। अंपायर रिव्यू सिस्टम तर आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज आणि प्रिय उनके माता पिता ने घर बैठे देखा भी।
अरे भाई आप ध्यान रखो, आपका हीरो उधर खेल रहा है। क्वालीफाई होना एक अलग बात है और चैंपियन बनना एक अलग बात है, इसमें बहुत बड़ा अंतर है। कभी कभी हारते हारते क्वालीफाई हुई टीम भी अनबीटन रही लीग स्टेज पर, जो टीम रहती है उसे बीट करके चैंपियन भी बनती है। हाँ, सीपीएल की टीम चैंपियन भी हुई थी मुरबा लॉर्ड्स में। सीपीएल का लॉर्ड्स था और देखिए कौन सी टीम थी वो, आर्यन डुकरे और रविंद्र मसने की टीम, आरएस के एंटरप्राइजेस। 71 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन आखिरी ओवर चल रहा है और इस आखिरी ओवर में मारधाड़ होना जरूरी है। ये 18वां ओवर चल रहा है लगातार जो मैं कर रहा हूं, लेकिन फिर भी मजा आ रहा है क्योंकि सीपीएल में हमेशा मुझे प्यार मिलता है और उस प्यार के प्रति ये मेहनत कुछ भी नहीं है मेरे ख्याल से। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा और इस एक रन के साथ क्या मिलेगा दूसरा। और ये देखिए, ये अब अंपायर कहेंगे कि क्या फैसला है। इकहत्तर और 2 बनेंगे 73 जीत के लिए। राकेश 11 को 74 रनों की जरूरत, लेकिन ये रन किस प्रकार से बनते हैं इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी तेजस देशमुख। शिव माझे आई म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही। धन्य धन्य आपल्या भेटीला येतोय कुमार गौरव उमाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहतोय हा क्रीडा सोहळा आणि खास करून या क्रीडा सोहळ्यामध्ये आपण पाहतोय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट संकेतस्थळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या तमाम क्रीडा चाहत्या वर्गासाठी घेऊन आलोय। चौक प्रीमियर लीग 2021 मात्र संगीत विभागामधून काय दर्जेदार संगीत तुम्हाला पाहायला मिळाला, कारण आयुष्यामध्ये चालत असताना तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न हे जरूर मित्रांनो करावे लागतात। मात्र या महाराष्ट्राच्या भूतलावरती आपण जर विचार केला तर असंख्य पवित्र
पैकी एक पवित्र स्थळ म्हणजे गड किल्ले मित्रांनो. कारण आई जिजाऊंचं स्वप्न साकार करण्यासाठी असंख्य मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापनेची संकल्पनाची मोठ रोवली आणि या महाराष्ट्राच्या भूतलावरती स्वराज्य म्हणजे मुघलांच्या आणि इंग्रजांच्या कैदेमधून आपल्या मराठी मातेला स्वराज मुक्त केलं आणि आज 52 वर्षाचा काळ या आयुष्य जगत असताना देखील 350 वर्षाचा काळ लोटल्यानंतर देखील नवजात बालकाच्या मनामध्ये अदृढपणे नाव घेण्यासाठी त्या व्यक्तीला या ठिकाणी म्हणावं लागतं, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. म्हणजेच मित्रांनो काय तर आयुष्य तुम्ही कसे जगताय हे महत्त्वपूर्ण नाही, तर या आयुष्यात जगलेल्या आयुष्यामध्ये किती कर्तृत्ववान तुम्ही बनताय हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण पाहतोय चौक विभाग प्रीमियर लीग 2021 SDT प्राऊड बाय हा स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आजचा आपण पाहतोय अंतिम दिवसातील काही क्षण समोर येत असताना या ठिकाणी आपण मॅच पाहतोय. एका बाजूला पप्या 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश 11. पहिल्या फेरीमध्ये आपण आवाज ऐकला रायगडच्या सुपरस्टार मधील एक समालोचक ज्यांचा आवाज आपण पाहिला तर साता समुद्र पलीकडे गेला. प्रवीणजी दुगाडे सर मार्गदर्शनाच्या भूमिकेमधून सातत्याने आम्हाला लाभले. मात्र आपण पाहतोय 74 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी आपण पाहिलं की 2020च्या 19च्या हंगामामध्ये या स्पर्धेचा खेळाडू निवड प्रक्रिया पाहायला मिळाली आणि यंग टॅलेंटला त्यावेळेस संधी दिली गेली. अनेक खेळाडूंनी ना आजच्या घडीला ते यंग टॅलेंट एक्सपिरियन्स मॅटर न करून यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळाले आणि या ठिकाणी आपण पाहतोय पप्या 11 चांगली क्षेत्ररक्षणाची निवड करते. बघा क्रिकेट भिनलेल्या प्रत्येकाच्या नसा नसात आहे. आम्ही आजवर ऐकलं अनेक समालोचकांच्या नावामधून की पनवेलमध्ये जे क्रिकेट आहे ते खालापूरमध्ये नाही. मात्र आज आम्हाला सांगावंसं वाटतंय की आम्ही आजारी असून देखील आम्ही मैदानावरती आमच्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी येऊ शकतो. आम्हाला आनंद वाटतोय. आसरेवाडी गावाचा हा खेळाडू स्वप्नील खोपकर यांचा चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा सोहळ्यामध्ये आपण सहर्ष आणि मनापासून स्वागत करूया. मात्र आपण मंचावरती असलेल्या तमाम मान्यवरांचं देखील सहर्ष आणि स्वागत करूया. या ठिकाणी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय तो राकेश 11 संघाची 74 धावांचा पाठलाग करताना एका बाजूला तुम्ही भिलवले गावाचा खेळाडू लेदर आणि टेनिस अशा दोन्ही विश्वामध्ये बऱ्याच वर्षांचा काळ ज्याने झोकावला आणि अशा नामांकित स्पर्धेमध्ये ज्याने लेदर क्रिकेटमध्ये आपली फलंदाजी भरून टाकली. आज पुन्हा एकदा राकेश 11 संघासाठी 74 धावा उभारणी आणण्यासाठी हा खेळाडू तयार आहे. तर अनेक वर्ष मिडल ऑर्डरमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ केला तो शिवतेज मोरबे संघासाठी आणि विजयाचे तारे अनेक वेळा उंचावले. आज पुन्हा एकदा दोन खेळाडूंना संघमय कामगिरी करावी लागेल, समतोल क्रिकेट द्यावा लागेल. कारण या ठिकाणी आपण पाहतोय या 74 धावा बनवण्यासाठी चांगली भागीदारी पहिल्या 2 षटकामध्ये पॅडिसर आपल्याला निर्माण करावी लागेल. तरच येणाऱ्या काळामध्ये चांगलं स्टँडर्ड आपल्याला मैदानामध्ये झळकलं जाईल. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहता स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतो व्यावसायिक दर्जाचा खेळाडू मैदानामध्ये आहे. टीम राकेश 11 संघाचा धनंजय आहेत तर त्याच्या समवेत आपण समीरजी राणे यांना पाहतोय. गोलंदाजीच्या पटलावरती या हंगामामध्ये फार चांगला खेळ ज्यानं वावरले संघासाठी बहाल केला. वावरले संघामध्ये ज्यानं अनेक खेळाडू घडवले, व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील याची ओळख या परिसरामध्ये आहे आणि एक युवा उद्योजक म्हणून देखील ओळख असताना देखील क्रिकेटवरचं नितांत प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळेस पप्या 11 या संघासाठी ते सर्वोत्तम काम करताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या पटलावरती पहिल्या षटकासाठी क्षेत्ररक्षणाचा प्रतिबंधित षटक पहिलं पॅडे हाताळण्यासाठी तयार आहेत गोलंदाज. रोशन मोरेंचा हा चेंडू फुल 9 डिलिव्हरी आहे. धनंजयसाठी तुम्ही पाहिलात आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉनच्या दरम्यान आणि एकेरी धावेला प्राधान्य मिळालं. ज्या ठिकाणी 36 बॉलमध्ये आपण पाहिलं 74 धावा या स्पर्धेचा आपण पाहतोय. सलग 3 फलंदाज जर सागर
मोरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. रोशन मोरे खेळाडूसाठी चांगली गोलंदाजी होणं फार महत्त्वपूर्ण असेल. पप्या 11 संघासाठी पप्या 11 संघाचे पाठीराखे जरूर या लाईव्ह शोच्या माध्यमातून सुद्धा जोडले गेले, त्यांचं देखील आपण सहर्ष आणि मनापासून स्वागत करूया. या चौक प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये सातत्यानं यांना संघाचं नाव घेतलं जाईल, कारण याच्यावरती असणारं हे कारण या संघावरती असलेलं प्रेम आणि या संघावरती असलेला विश्वास अनेक दर्शकांचा आहे. आणि स्पर्धेचा पहिलं वर्ष आणि त्या पहिल्या वर्षातील तिसरं पारितोषिक पटकावणारा पहिलं पारितोषिक पटकावणारा हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण कोणताही खेळ असो किंवा कोणताही क्षेत्र असो, पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षाचा भाग्यविधाता, पहिल्या वर्षाचा सुपर डुपर विजेता हा कायम लक्षात ठेवला जातो. आणि आज पुन्हा एकदा चौक प्रीमियर लीग 2021 या क्रीडा सोहळ्यामध्ये आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक आहे दीपक वाडिश मध्ये, हा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तुम्ही बायको कशी नाची राहिली. चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते, कारण लाईन आणि लेन तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज रोशन जी मोरे यांची तर तुम्ही फुल लाईन डिलिव्हरी पाहिली, आखूड पद्धतीचे चेंडू पाहिले आणि यावेळेस फलंदाजानं जाणलाय मोठ्या फटक्यांना वंचित ठेवत असताना यावेळेस जमिनीलगतचे फटके खेळावेत, एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य द्यावं, या क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधामध्ये गॅप शॉट खेळावेत आणि धावफलकाला आकारमानात बदल पॅडिसर करावा. म्हणजे या ठिकाणी 74 धावांचा पाठलाग करताना या समीर राणे आणि धनंजय ठोंबरे या 2 खेळाडूंना चांगल्या भागीदाराला रूपांतरित करावे लागेल, तरच येणाऱ्या 4-5व्या षटकामध्ये जो दबाव आहे ना पॅडी तो कमी असेल, रिक्वायर्ड रन रेट कमी पाहिजे, तरच येणाऱ्या काळामध्ये विजयाचा डंका हा वाजू शकेल. सरळच्या दिशेने बॅक टू द बॉलर, हा चेंडू मिड ऑफ मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोशन पाटील यांच्या माध्यमातून आणि हा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, इकॉनॉमिकल षटक, अंकगणिती क्रिकेटचा वापर या मॅच मध्ये पाहायला मिळतो आणि हे खूप महत्त्वपूर्ण राहतं पहिल्या इनिंग्स मध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना. हा चेंडू जागा बनवून शफल होऊन खेळायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअरला कारण डिफाईन लेग सीमा रेषेला क्लिअर करायचं होतं. अजून एक चेंडू या ठिकाणी निर्धावित फेकला जातो, सलग डॉट 2 चेंडू या ठिकाणी निर्धावित पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्तीने धावफलकावरती आपण पाहत आहे 6 धावा. खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं. खऱ्या अर्थानं आयुष्याची सुरुवात वृत्तपत्रांच्या माध्यमातून करत असताना जी मुघल साम्राज्याकडून शिस्त मिळाली, त्या शिकवणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कुठेतरी मराठी माणसासाठी काहीतरी करावं या हेतून एका पक्षाची, एका संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आज एक पक्षरूपी मराठी माणसाला ताट मानून उभं राहायला शिकवणारा पक्ष म्हणजे शिवसेना. आणि आज आपण पाहतोय चौक विभाग प्रमुख सुधीरदादा ठोंबरे यांच्या SDT ग्रुपच्या माध्यमातून अध्यक्ष गौरवजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आपण चौक प्रीमियर लीग 2021 हा क्रीडा सोहळा पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 36 बॉलमध्ये 74 धावांचं लक्ष्य, येणारे 30 बॉल आणि 68 धावांचं लक्ष्य समोर आहे. गोलंदाजीच्या पट्टावरती दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे. आपण पाहतोय 6 ओव्हरची ही मॅच आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक आता सीमारेषेच्या लगत पाहतोय. मिड विकेटला एक फिल्डर आहे, डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय आणि वायडिश मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहताय. फार चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना एष्टी रक्षक
धारणी गावाचा गोरख रसाळ फार चांगली सजवताना पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या पटलावरती आपण राज दुर्गे यांना आमंत्रित केलं जात आहे. धारणीचा हा खेळाडू आहे. बऱ्याच वर्ष यानं धारणी संघातून बिलॉंग करत असताना चांगल्या गोलंदाजी प्रत्युत्तर दिलंय. मात्र या व्यावसायिक खेळामध्ये या प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना तुमची गोलंदाजी कितपत चांगली होती पप्या 11 संघासाठी. हा फुल लाईन डिलिव्हरी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण गोरखनं सजवलं, चेंडू खाली स्वतः यष्टीरक्षक फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय समीर राणे. आयुष्यामध्ये संघर्ष जेवढा मोठा ना पॅडे, तेवढं तुमचं कर्तृत्व मोठं होत असतं. मात्र संघर्ष करत असताना तुमच्या प्रयत्नांची चाहूलना सातत्य राखावं लागतं. कारण आज आपण महाराष्ट्राच्या भूतलावरती ही 2 नावं पाहिली ना, तर आयुष्यामध्ये संघर्ष देखील तेवढाच मोठा होता. एकानं हक्कासाठी तर दुसऱ्यानं पाण्याच्या न्यायासाठी. दोन्ही व्यक्तीने या जनतेसाठी फार मोलाचं कार्य केलं आहे. म्हणूनच आज 350-400 वर्षानंतर देखील ही 2 नावं मराठी माणसाच्या अगदी हृदयाच्या अंतकरणामध्ये विलीन झाली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या पटलावरती पहिल्या चेंडूवरती पप्या 11 संघाच्या पाठीराखीची मन जिंकणारा गोलंदाज राज दुर्गे येतोय गोलंदाजीच्या पटलावरती. निगडोली गावाचा सुपुत्र समीर पाटीलनं या बॉलला उडवलं. या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. डीप मिड विकेट सीमा रेषेला क्लिअर केलं. 6 धावांसाठी षटकार. पॅडी या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर हा खेळाडू खूप कमी मॅचेस खेळतो. मात्र अशा कमी मॅचेसमध्ये खेळताना देखील अशी काही कामगिरी करतो ना की लोक ज्या ठिकाणी 25 मॅच खेळतात त्या ठिकाणी हा खेळाडू 12 मॅच खेळतो. म्हणजे 25 मॅच खेळणाऱ्यांना पण भारी हा खेळाडू. कारण यावेळेस सुरुवात चांगली पाहायला मिळते. 6 धावांच्या बरोबरीनं 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पोटेन्शियल क्रिकेट क्षमतेला पारिजात फटकेबाजी खेळणारा हा खेळाडू, किरण पवारच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू मैदानावरती आता चांगली कामगिरी करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थात मोठा फटका आल्यानंतर या ठिकाणी मानसिक दडपण जरूर गोलंदाज झालं होतं. मात्र त्यात मानसिक दडपणातून कशी गोलंदाजी साकारित करावी याचं विश्लेषण करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. क्षेत्ररक्षण अगदी चांगलं सजवलंय. हा बॉल समोरच्या दिशेमध्ये सरळ लॉंग ऑन सीमा रेषेला क्लिअर केलं. समीर पाटीलच्या बॅटमधून अजून एक देखना स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. का मला तर पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलाय याचं उत्तर समीर पाटीलच्या बॅटमधून हा चेंडू मानसिक दडपण क्षेत्ररक्षणावरती पाहायला मिळत आहे. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालं. बॅकअप मध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर आपण एकेरी धाब्यामध्ये पाहिलं. एकेरी धाब्याच्या सहाय्यानं दुसरं षटक सुरू असताना एक फलंदाज बाद झाल्यानंतर 74 धावांचा पाठलाग करताना 19 धावा स्कोर कार्डवरती चांगली फलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक 4 चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू वैयक्तिक निर्धाव, त्यानंतर आलेला षटकार आणि एकेरी धावा. काय समतोल क्रिकेटची रूपरेषा आपल्याला अनुभवायला मिळतीये. निगडोली गावाचा सुपुत्र समीर पाटील वैयक्तिक खेळतो 13 अंकांवरती.
हा चेंडू स्कोर ऑफ द विकेटचा हा फटका तुम्ही गल्लीमध्ये पाहताय. हा चेंडू एकेरी धाबेला प्राधान्य दिला. एकेरी धाबेच्या सहाय्यानं 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धाव फलकावरती. ऐकूया एक सुमधुर संगीत विभागामधून. डॅशिंग एंट्री ना स्पॉन्सर झाला दादा सुधीर शेठोंबरे आला CPL ला स्पॉन्सर झाला. सॉलिड हाय कामगिरी दमदार सुधीर शेठोंबरे दादांची गावागावात. साहेबांचा मावळा आला CPL ला स्पॉन्सर झाला दादा सुधीर शेठोंबरे आला CPL ला स्पॉन्सर झाला. प्रवीणजी दुगाडे आपला मनापासून या CPL मध्ये सहर्ष स्वागत असेल. आज तिसरा दिवस चौक प्रीमियर लीग 2021 दमदार आणि एक शानदार पर्व पाहू. या ठिकाणी आज चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. सात्विक गुणलेख आमचे प्रकाशजी सुपेकर, प्रवीणजी दुगाडे, तेजस देशमुख. आज आपण खालापूर स्कोरर आणि समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सहकार्य आपल्याला दिलेल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस स्टेट डेटचा फटका एकच धाव या चेंडूवरती मिळाले. 21 अंकावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. शांत क्रिकेट. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली असं प्रकाश सर अतिशय चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या सर्व प्रत्येकाच्या हाकेला नेहमीच साथ देणारे आमचे सन्मानी अतिथी विभाग आपण या विभागामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आपण सर्वांचं प्रेरणास्थान नेहमीच पाहत असतोय. ते आदरणीय सुधीरजी डोंबरे साहेब. काल त्यांचं मानस 11 संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. मानेसनं मात्र पहिल्या सामन्यामध्ये जो काय झेल पकडला, अप्रतिम झेल. आणि आता ते मात्र मानस या ठिकाणी उपस्थित, त्यांना पण आपण धन्यवाद देऊया. चांगली मॅच, चांगलं आयोजन आणि या कमिटीनं सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. बोलूया आपण या सत्राकडे. सुंदर चेंडू. यावेळेस मात्र 11 रन केल्याचा प्रयत्न समीर पाटील जो आपण पाहतो निगडोली संघाकडून बिलान करत असताना मानस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण धन्यवाद देऊया. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. ते प्रकाश सोपेकर आमच्या सात्विक गुन्हेगार 21 धावा धावफलकावर आहेत. मेन पंच नरेश मात्रे, स्कोरलेग पंच आपण पाहतोय अविनाश पारेंगे आमचे परम मित्र. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटला ज्यांनी दिवस दिला आहे, खऱ्या अर्थानं घरच्या नात्यापेक्षा या क्रिकेटने जी काय आपल्याला ओळख मिळवून दिली आणि अविनाश पारेंगे खऱ्या रक्ताच्या नात्यापेक्षा ही खूप मोठी ओळख आहे. तितकंच प्रेम सर्वांनी आपल्याला दिलं, तितकीच माया आज ह्या ठिकाणी आपण जगू हातपुडे साहेबांनी सुद्धा आपण प्रत्येक वर्षी ज्या वेळेस ही स्पर्धा भरवली जाते त्या वेळेस त्यांचा निमंत्रण आवर्जून आपल्याला दिला जातो. मोठा फटका यावेळेस मात्र नितीन दादा तवळे यांचं स्वागत. मला असं वाटतं षटकारनं तुमचं प्रथम स्पर्श या ठिकाणी झाले. षटकार आलाय.
बारवईचे आणि त्यांच्या समवेत मंगेशजी तवले हे 2 मान्यवर या ठिकाणी आत्ताच दाखल झाले. या मान्यवर आपण विनंती करूया की आपण नितीन तवले यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती निमंत्रण दिलं जातं. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. एकूण धावफलकात प्रकाश धावा लागल्या आहेत 28 धावा. अतिशय चांगली मॅच एक्सपर्यंत तरी वाजला असेल समीर राणे ज्यांनी मात्र चौकाने आपली इनिंगची सुरुवात केली. 5 धावांचं योगदान दिलं. समीरने मात्र आपण पहिले 2 षटकार लागवले. तब्बल 14 धावसंख्येत वैयक्तिक फलंदाजी करत साथी फलंदाज धनंजय टोंबरे एक उत्कृष्ट फलंदाज आहे. आपण पाहतोय लेदर क्रिकेट अतिशय चांगला खेळतोय. 90 त्या धावसंख्येवरती खेळता एक षटकार धरून त्यांच्या बॅट होतो पाहिलं. या चेंडूत पुन्हा आता बॅक टू बॅक दुसरा फटका मोठा फटका करायचा प्रयत्न सफल ठरले. विकेटच्या शोधामध्ये असताना विकेट मिळवून दिली आहे त्या गोलंदाजानं. आम्ही सांगितलं की पहिल्या वर्षाच्या CPLचा तो विनर म्हणजे रनरअप हा संघ आहे. मात्र त्या संघाला आपण धन्यवाद देऊया, शुभेच्छा देऊया. दोन्ही संघाचा चांगला खेळ होईल अशी आशा नक्कीच प्रत्येक संघाच्या कर्णधाराला असेल. मात्र आत्तापर्यंत जे वाटचाल आपण पाहिले तर प्रवास चांगला झाला आहे. 2 विकेट मात्र महत्त्वपूर्ण मिळून दिलेत. तर गोलंदाज एक चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय आनंद कार्पेट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातोय. एकच धाव. राजेशजी गावडे वगैरे यांच्याकडून आता समीर पाटील जे निगडोली गावाला नेहमीच विलान करत असताना आज मात्र CPLमध्ये पप्प्या गायकर च्या विरोधात खेळत असताना त्याला मात्र पारितोषिक आलं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज. बरीचशी असे पारितोषिक आले आहेत. सारंगचे आहेत. आज CPLमध्ये बघा शेवटी ज्यांना या ठिकाणी येणे शक्य होते तो आपल्या परीने या ठिकाणी या CPLपर्यंत पोहोचत आहेत. मात्र ही ओळख आहे CPLची, ही ओळख आहे 24 प्रीमियर लीग या स्पर्धेची. अतिशय उंच दर्जापर्यंत जाऊन ही स्पर्धा आपण पाहतोय. एकूण धावफलकात धावा लागले प्रकाश राव सांगतायत 29 45 धावसंख्येची अजून एक गरज आहे. मात्र या ठिकाणी समीर पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज बॅक टू बॅक 3 षटकासाठी राजेंद्रजी गावडे यांच्याकडून. पाहू या ठिकाणी फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. आता त्यांनी विचार केला की आपल्या संघाला आता धावांची गरज आहे. तुम्ही विकेटवरती राहिला तितकं आता मात्र आपल्या संघाला 600 चौकार षटकार येतील. समीकरण जर आपण पाहिलं तर अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे. 3 षटक बाकी असेल, 18 चेंडू आणि 45 मोठी धावसंख्या जाऊन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. मात्र गोलंदाजच्या मार्क्सवरती या ठिकाणी गोलंदाज अमोल पाटील या ठिकाणी गोरखरसाला इकडून तिकडून आता क्षेत्र होण्याची रचना आखत आहेत. खरं का आखायला लागेल, कारण का रणनीती आहे. तुम्ही या रन रेट तुमच्या संघाला आपण जर पाहिलं असेल 45 धावसंख्येची अजूनही गरज आहे.
15ची जवळजवळ सरासरी 15.00ची सरासरी प्रतिवर इथून आता ॲव्हरेज तुम्हाला गाठावा लागेल. बघूया या ठिकाणी राजेंद्र गावडे साहेबांकडून या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकारासाठी समीर मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. जे मात्र स्ट्राईकवरती आले ते आलोचना आपण जरूर करूया. मात्र आता मात्र गोलंदाज येत आहेत ते गोलंदाज अमोल पाटील. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असतील प्रथमेश राणे. एक हार्ड हिटर फलंदाज इन्फॉर्म प्लेयर आपण पाहतोय मोरबी संघाचा. आज मात्र या सामन्यामध्ये गरज आहे सांगायला मोठ्या धाव संख्येची. सुरेख चेंडू बघा काय भन्नाट वेग ह्या चेंडूवरती आपण पाहिलं प्रकाश सर. आणि या चेंडूवरती फलंदाज प्रथमेशला मात्र या ठिकाणी आशाभूत नजरेमध्ये पाहावा लागला चेंडूला. आणि काय दर्जेदार जो हा चेंडू ज्याने फेकला गेला. सन्माननीय आमच्या रोहिदास क्लासेसचे आमचे प्रोफायटर रोहिदास सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. रोहिदास क्लासेसचे संचालक आहेत, रिपोर्टर देखील आहेत. गड किल्ले संवर्धन समिती त्यांचा आपण बरेचसे या ठिकाणी स्टेटस दररोज पाहतोय. प्रत्येक गड किल्ल्यावरती जाऊन तिथे साफसफाई काय असेल, झाडं वृक्षारोपण काय असतील, अशी बरीचशीच कामं त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय. कारण का हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि ह्या महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झाले आपली रायगड भूमी. आणि रायगड भूमीमधला हा ठिकाण आपण पाहतो तो चौक हा छोटासा गाव आहे. आणि या गावामध्ये एक सुंदर असं आयोजन चौक प्रीमियर लीग आजचे आपण या स्पर्धेतला तिसरा दिवस एन्जॉय करतो. हो या ठिकाणी मोठा फटका केल्याने जरूर प्रयत्न केला. 31 धाव फक्त समीकरणामध्ये बदल झाला असेल. 43 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मात्र चेंडू शिल्लक असतील ते उर्वरित 15. 43 धावसंख्येची अजून एक गरज आहे. आता मात्र या ठिकाणी प्रकाश सर 100 ताव द्यावा लागेल तुम्हाला. आता 100 दाबावं लागेल कारण की या ठिकाणी जर चेंडू आणि धावांचा तफावत आपण पाहिला तर खूप मोठा अंतर आहे. आता म्हणजे इथून तुम्हाला सर्व चेंडू मोठे फटके सीमारेषेलगत सीमारेषेच्या बाहेर. मात्र या ठिकाणी पंच आणि त्याला बरोबर पकडलाय. मेन पंच अविनाश पारिंगे सरांचा इशाराला फलंदाज बाद झाल्याचा. तिसरा विकेट मात्र तंबूच्या अस्त्रेला. डावलं आधी एक पैशाचं या ठिकाणी घेतलेले आहे. कोणाला 5,000 असतील, कोणाला 8,000 असतील, कोणाला 7,000 असतील. ही मोठी बोली लावून या स्पर्धेमध्ये इथपर्यंत तुम्ही पोहोचलेत. मात्र या ठिकाणी तुम्हाला काहीतरी आपल्या संघासाठी करू द्यायचं आहे. आता जर विचार केला आपण राकेश हिरोन संघाची परिस्थिती थोडीशी आता बिकट होत चालली आहे. अजूनही 43 धावांचा पल्ला गाठायचा आहे. मात्र गोलंदाजाने खऱ्या अर्थानं करिश्मा केला आहे. चौथ्या षटकामध्ये अमोल पाटील हा जो गोलंदाज धारणी गावचा हा सितारा चांगली गोलंदाजी करता. मात्र गोरख रसाने त्याला मात्र या ठिकाणी स्पर्धेसाठी या सामन्यामध्ये त्याला नक्कीच निवड केली. यावेळेस माझा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू हवेमध्ये नॉमन्स यार्डमध्ये चेंडू आपण पाहतोय लँड होत आहे. चेंडू 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेच्या बरोबर आता गरज असेल ती 41 या धावसंख्येची. तेजस देशमुखने खऱ्या अर्थाने CPLसाठी आपल्याला स्वतःला झोकून दिलाय. प्रकाश सर गेली 3 दिवस आपण त्यांना बघतो. या स्पर्धेमध्ये खूप त्यांची मेहनत आहे. आपले स्कोरर रोहित पवार असतील, अक्षय फराड, प्रकाशी झोपेकर, साथी समालोचक आपण पाहिलं असेल सूरज हातमोडे, त्याचबरोबर ओमकार गुरव, तेजस देशमुख, प्रवीणजी दोगाडे, हे साथी समालोचक पॅडी पंढरनाथ पवार. या सर्वांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप मोठा योगदान दिलं. 100% त्यांचं काम आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. मात्र अजिंक्य आपण जर त्याच्याच विचार केला अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ती फक्त 12. निश्चितच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पप्या 11 संघासाठी या चौक विभागातलीच नाही तर आजूबाजूच्या रसायनी विभागातल्या प्रेक्षकांचीच यांना सपोर्ट आहे. आणि आपण पाहतोय कैरे गावाचा एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील यांच्या शुभेच्छा आहेत पप्या 11 संघाला आणि चौक प्रीमियर लीग 2021 या सोहळ्यासाठी. त्यांनी असं भ्रमणध्वनीच्या माध्यमातून म्हटलं गौरव ठोंबरे
यांनी केलेलं आयोजन खूप चांगलं आहे आणि असं आयोजन आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. हां नक्कीच खरं तर त्याचेच त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. त्या कमिटीने आमची सुद्धा दखल घेतली बघा आणि पहिल्यांदा आम्हाला संधी या ठिकाणी या CPLला मिळेल त्यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मी शतशः ऋणी आहे. मात्र असं सतत कार्य जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि 100% देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलंच गेलं आहे. मात्र 12 चेंडूमध्ये गरज आहे 41 धावसंख्येची. बघूया आता गोलंदाजीमध्ये थोडासा आता बदल केला जाईल कारण का षटक संपला. षटक क्रमांक 14 समाप्त झाला. 5वा षटक आता मार्गस्थ होतो आहे. गोलंदाजीच्या बोळ्यावरती गोलंदाज अर्षद मेहतर हा सारंग संघाला विरान करतोय. आज पाहूया CPLमध्ये खेळताना त्यांच्या संघाने चांगली कामगिरी 4 षटकामध्ये आत्तापर्यंत केलं आहे. मात्र अजून या सामन्यामध्ये सबीर पाटील जोपर्यंत विकेटवरती असेल त्याच्यासाठी पारितोषिक वर्षा जरूर होईल. मात्र राजन गावडे साहेबांचे पारितोषिक लावले आहे. राजाची गावडे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर लावलीत. नक्कीच चिकू आपण स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. आपण मंचावरती पाहतोय एक दुर्ग सेवक आणि एक दुर्ग सेवकाबरोबरच खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थ्यांना घडव भागामध्ये झेना नेलं एका पत्रकारीच्या भूमिकेमध्ये म्हणजे सर्वांगीण विकास काय असतो ना हे दाखवून देण्याचं काम पॅटी सर त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय रोहिदासजी ठोंबरे सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आदरणीय रवींद्रजी म्हसने यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जातोय. टाळ्यांचा जगर जरूर घेऊ. शिक्षकाबरोबरच एक त्या ठिकाणी जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. युवा पिढीला राजे म्हणजे कोण, आई जिजाऊ म्हणजे कोण, माझे छत्रपती संभाजी राजे म्हणजे कोण हे कळावं म्हणून त्यासाठी आपण कार्य करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. मात्र या ठिकाणी जाऊ क्रीडा संकुलामध्ये सन्माननीय वीरेंद्र शेठ गुप्ता यांचे या ठिकाणी आमच्या पनवेलचे उद्योजक आहेत. त्यांचं मात्र बिझी शेड्यूलमधून आज CPLसाठी त्यांनी वेल केला आहे. साहेब आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावर द्यायचं आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आम्ही गौरवजी ठोंबरे यांना विनंती करतोय. आदरणीय CM महेशजी दुर्गे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी दणदण करणारा हा षटकार. हॅलो 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 माईक चेक. कदाचित माझीच मिस्टेक झाली काय. DJ मास्टर बरोबर आहेत. हां थोडंसं आमचं गला 2 दिवस झाले थोडंसं साथ देत नाहीत. मात्र प्रवीण दुगाडे सर आज खऱ्या तर 2 दिवस या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करून सर्वांना मंत्रमुग्ध करून या स्पर्धेला तर मात्र एक उंची चांगली देण्याचं काम प्रवीण दुगाडे सरांनी आतापर्यंत या 2 दिवसामध्ये केलं. त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. त्याच्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेसाठी मुख्य घटक आपण जो पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंच जो क्रिकेटचा आत्मा म्हटला जातो त्या आपण 3 दिवस अविनाश पारिंगे सर आणि नरेश मात्रे या 2 पंचांना आपण नक्कीच धन्यवाद देऊया. नेक्स्ट मॅच असेल आपण टॉससाठी दोन्ही संघांना कॉल जरूर करूया. यांच्यामध्ये जो संघ विजय होईल त्यांच्याबरोबर या संघाबरोबर दक्ष साईशा आपण समर्थन कक्षामध्ये बसून यायचं राहायचं आहे. मला वाटतं स्वप्नेचे सोनटक्के या ठिकाणी होते आमचे पंचांचा 9 बॉलचा इशारा आला बघा या ठिकाणी. आता नशिबाची 7 मिनिटं फ्रीट चिकू जरूर आला या चेंडूवरती. या फ्रीटच्या संधीवरती आता पाहूया काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, मोठा फटका आला पाहिजे. आता जर विचार केला 32 धाव संख्येची अजूनही गरज आहे. पनवेलचे आमचे उद्योजक आमचे आदरणीय
साहेब आमच्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान ठेवून या CPL मध्ये दाखल झाले. दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आमच्या कमिटीच्या माध्यमातून व्यासपीठावरती त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तेजस अजूनही 32 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. एका धावमध्ये आपण पहिलं स्ट्राईक रोटेशन झाली आहे. आता 31 धाव संख्येची गरज आहे. सुरेख चेंडू, स्लोअरचा चेंडू, फसवा चेंडू, चेंडूला गती कमी केली आणि या चेंडूवरती आपण पाहतोय धावसंख्या रोखली आहे. अजून 31 धावसंख्येची आता गरज आहे. जवळजवळ सामना असं वाटतं या ठिकाणी एकतर्फी होतो की काय, कारण की पप्प्या गायकर संघाकडून चांगलं या ठिकाणी गोलंदाजी अटॅकिंग आपण गोलंदाजी म्हणतो. मात्र या चेंडूवरती मोठा फटका लागवला, गॅप शोधली आहे. जरूर या चेंडूवरती एक मोठ्या फटक्याची गरज होती. षटकार आलाय 6 धावसंख्येसाठी. षटकार जरूर आलाय. 25 धावसंख्येची असून गरज, मात्र चेंडू 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडू बाकी आहेत. ह्याही चेंडूवरती पुन्हा मोठा फटका प्रयत्न जरूर आहे केलेला फलंदाज, मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मैदानात चेंडू अडवला जातोय. सिंगल आली आहे आणि आता सिंगलच्या बरोबर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती 24 या धावसंख्येची. मुख्य व्यासपीठावरती आमचे बरेचसेच मान्यवर या ठिकाणी यावेळेस मात्र आपण पाहतोय राकेश हिरवे संघाची परिस्थिती आता थोडीशी बिकट आहे. आता मात्र हा सामना मिळताना पप्प्या गायकर या संघाच्या बाजूने नक्कीच हिरवा कंदील आपल्याला पाहायला भेटतोय. क्रिकेटमध्ये असा कुठला फटका नसेल प्रकाश का त्याच्यामध्ये 24 किंवा 20 किंवा 10 धावा मिळतील. मात्र हा सामना मिळताना या ठिकाणी जिंकलाय हे पप्प्या गायकर या संघानं.